दुर्गाज किचन चॅनलमध्ये आज आपण अगदी पारंपरिक गावाकडची एक रेसिपी बनवणार आहेत. शहरी भागामध्ये याचं क्रेज खूपच कमी झालं आहे. याला बघून तुम्हाला काय वाटत असेल हे काय आहे? हे आहे जवसाच्या बोंडाचं लोणचं आहे. अगदी अप्रतिम लागतं. शिळी भाकरी म्हणा, ताजी भाकरी, चपाती याच्यासोबत अगदी खमंग लागतं. दुसऱ्या भाजीचीही गरज नाही पडत. चला तर हे लोणचं करूत आपण. प्रथम या ठिकाणी ना मी हे जवस आणलेले आहेत शेतातून. आपल्या शेतातून हे जवस आणलेले आहेत. हे ना थोडेसे ओलसर असतानाच ह्याचं लोणचं करायचं. जास्त वाळल्यानंतर ह्याचं लोणचं छान लागत नाही. ओले ओले बोंडं असतात. पण जास्त म्हणजे उगवल्या ही ते बोंडं घ्यायचे नाहीत. थोडंसं उगवून त्याला चांगलं मध्ये बी यायला पाहिजे, त्यावेळेस हे लोणचं आपण बनवू शकतो. त्याचा एक छानसा खमंगपणा येतो. आजकाल जवस ना सोपमध्ये खाल्लं जातं. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज वेगवेगळ्या भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे. तर हे लोणचं जर खाल्लं तर हेल्दी होईल आणि आपली पारंपरिक पद्धत जपल्यात जमा होईल. आता हे मी ना हे असे याचे बोंडं काढून घेते. म्हणजे ह्याला साफ करावं लागतील. बोंडं सगळे काढून घ्यायचे. त्याला मागे काड्या राहिलेल्या आहेत, त्याही काड्या छानशा अशा पाकडून जर घेतल्या ना, काड्याही निघतात त्या. अगदी अप्रतिम आणि खूप सुंदर हे लोणचं लागतं. आणि हे लोणचं असंच खायचं नाही, तर याला ना एक तडका मारावा लागतो. तो कसा मारायचा मी पुढील व्हिडिओत सांगणारच आहे. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. आपल्या दुर्गाज किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर आता हे फटकून आपण याच्यातलं थोडासा कचरा, काड्या सर्व बाजूला काढू. लहान लहान काड्या खूप निघतात या. जेवढं होतील तेवढं काढायचा प्रयत्न करा. आणि थोड्याशा राहिल्या तर काही हरकत नाही, पण जास्त काड्या येऊ देऊ नका. आता पहा, हे बोंडं घेतले आपण. हे कमीत कमी 1/2 किलो असतील. मी तिकडून शेतातून आणताना एवढी मोठी पेंडी आणली होती, पण याच्यातला सगळा कचरा वगैरे जाऊन ना आता हे 1/2 किलोच्या जवळपास हे बोंडं असतील. त्याला तेवढीच मी हिरवी मिरची घेतली आहे 1/2 किलो. आणि 4 लिंब घेतलेले आहेत. लिंबाचा रस काढून घेणार आहेत. आणि जी हिरवी मिरची आहे ना ती ओबडधोबड मोठीसर आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये, अगदी छान. आणि या मिरचीला ना भाजायचं नाही, कच्चीच मिरची आपण याच्यामध्ये घालणार आहे. थोडंसं ओबडधोबड असलं का जेव्हा आपण याला छानसं असं फोडणी देऊत ना, खूप छान लागतं ही खार. याला खारही म्हणला जातो. आणि या ठिकाणी 4 लिंब आणि 4 चमचे मी मीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी ना तुम्ही मोठ्या मिठाचा वापर करू नका, बारीक मीठच घ्या. आता एक दुसरं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये हे लिंबाचा रस टाकूत आणि त्याच्यामध्ये हे आपले जातील 4 चमचे मीठ जाईल. या मिठासोबतच तुम्ही थोडंसं काळं मीठही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे. पण खडे मीठ किंवा मोठं मीठ टाकू नका याच्यात. त्याचे खडे जास्त लवकर ते ना मुरल्या जात नाहीत. म्हणजे लोणचं आपल्याला जास्त दिवस लागेल मुरण्यासाठी. खडे मीठ घातलं ना थोडंसं त्यात ना मॉइश्चर असतं, त्याच्यामुळं थोडंसं बुरा येण्याची शक्यता आहे आपल्या लोणच्याला. जर खडे मीठच जर तुमच्याजवळ असेल तर त्याला थोडंसं गरम करून घ्या आणि त्याची पावडर बनवून मग यूज करा तुम्ही. आता याच्यात हे आपण 1/2 किलो हिरव्या मिरचीचा ठेसा बी घातला आहे. आता या दोघांना छानसं मिक्स करूत आपण. आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यात हे सर्व आपण हे बोंडं घालूत. आणखीन एक गोष्ट, या बोंड्यासोबत ना तुम्ही हळदीचं खोम म्हणजेच ओली हळदीचे थोडे थोडे तुकडे करून जरी घातलं तरी चालतं. आणि ना जे आपण लिंबू घेतले आहेत ना, अशा आणखीन 2 लिंब घ्यायचे आणि त्याचं बारीक एकाचे 8 फोडी, एकाच्या 16 फोडी करून एका लिंबाच्या तुम्ही तेही याच्यामध्ये घालू शकता, तेही छान लागतं. आता या ठिकाणी ना असं प्रमाण पाहिजे, हे पाहिलं का तुम्ही? हे लिंबू ना लिंबाचं पाणी आहे का असं दिसायला पाहिजे, इतकं लिंबाचं पाणी घालायचं. याच्यात 1 चमचा मी हळद घातली आहे. आणि याच पातेल्यामध्ये आपल्याला याला 4 दिवस सारखं सकाळ संध्याकाळ हलवत ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून ना हे बोंडं हे लिंबाचा रस सगळा पिऊन घेतील. अशा पद्धतीनं हे आपण ना झाकून ठेवायचं आणि 4 दिवस हलवून नंतरच याला आपल्याला भरणीमध्ये घालायचे. 4-5 दिवसानंतर हे अगदी अप्रतिम खायला तयार होतं लोणचं. तुम्ही असं कच्चंही खाऊ शकता. आता याला फोडणी कशी द्यायची?
एका कढईमध्ये थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं किंवा साधं तेल घ्यायचं, त्यात जिरे मोहरी टाकायची आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि एक 2-4 चमचे ही जी आपण खार केलं आहे ना तो टाकायचा. छानसं हाय फ्लेमवर त्याला ना सॉटे करून घ्यायचं. अगदी अप्रतिम लागतं. बस बाकी काहीच घालायचं नाही, कारण याच्यामध्ये तिखट आहे, मीठ आहे, आंबटपणासाठी लिंबाचा रस आहे आणि आपला जवसाच्या बोंडाचं खार किंवा लोणचं तयार झालेलं आहे. रेसिपी अगदी सोपी आहे, पारंपरिक आहे, हेल्दी पण आहे. बनवा आणि आपल्या दुर्गाज किचन चॅनलला नेहमी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता ह्याच्यात आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते. आता आपण फक्त लिंबू आणि हिरवी मिरचीचा वापर केला. या ठिकाणी तुम्ही ना जे आपली मोहरीची पूड असते ना किंवा मोहरी असते ना तेही तुम्ही घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालू शकता. पण हे सिंपल बट रिच आहे. ही रेसिपी अगदी सुंदर लागते. त्या पद्धतीचंही करा आणि या पद्धतीचं करा. थँक्यू.